अजितदादांच्या विमान अपघाताला जबाबदार असलेल्यांना सोडणार नाही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला. फेब्रुवारी महिन्यातल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार मुंबईहून बारामतीला VSR कंपनीच्या विमानाने निघाले होते. मात्र विमान लँड होताना त्यात बिघाड झाला आणि विमानाचं क्रॅश लँडिंग होऊन सदर अपघात झाला. मात्र यानंतर काही दिवसांनी हा अपघात नसून घातपात आहे अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षातील नेत्यांकडून उपस्थित झाली. अमोल मिटकरींनी तर असाही दावा केला की अजित पवारांच्या विमानाचा वैमानिक कॅप्टन सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर तर नव्हता. दरम्यान रोहित पवार यांनीही 2 ते 3 वेळा पत्रकार परिषद घेऊन शंका उपस्थित केल्या होत्या. आता आज रोहित पवार यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून पुन्हा प्रश्न उपस्थित केले आहेत. रोहित पवारांनीही त्याच विमानाचा व्हिडिओ फोटो पोस्ट केला आहे, जो व्हिडिओ अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांनी पोस्ट केला आहे. त्यात VSR कंपनीचा मालक रोहित सिंग झोपल्याचं दिसून येतं आहे. जय पवार यांनीही हा व्हिडिओ पोस्ट करत कारवाईची मागणी केली होती. त्यापाठोपाठ आता रोहित पवार यांनीही हा व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि अजित पवारांच्या विमान अपघाताला जबाबदार असलेल्यांना सोडणार नाही असं त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. हाच तो VSR कंपनीचा मालक रोहित सिंग आज तो जणू काय राज्यातील सगळ्याच मोठ्या नेत्यांपेक्षाही मोठा झालाय आणि याच्याच लग्नाला केंद्रातील मंत्रिपदावरील आणि राज्यातील सत्तेतील बडे नेते गेले होते. म्हणूनच त्याला वाचवण्याचा सगळीकडूनच प्रयत्न होताना दिसतोय. विमान हवेत असताना स्वतः पायलट असूनही झोप काढतानाचा त्याचा माझे बंधू जय पवार यांनी शेअर केलेला हाच तो व्हिडिओ. DGCAची आजपर्यंतची संपूर्ण हालचाल बघता त्यांच्याकडून यावर कारवाई होईल की नाही याबाबत आमच्या मनात शंका आहे. पण अजितदादांच्या विमान अपघाताला जबाबदार असलेल्यांना मात्र आम्ही कदापि सोडणार नाही.